पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करत समाजातील दरी मिटवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, जे त्यांच्या यापूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरील टीकात्मक भूमिकेपेक्षा वेगळे आहे. गेल्या 2 वर्षांपासून मराठा आणि ओबीसी समाजांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र संघर्ष सुरू आहे, ज्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसला. यापूर्वी पंकजा यांनी बीडमधील दसरा मेळाव्यात जातीवाद आणि धर्मवादावर टीका करताना अप्रत्यक्षपणे जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या होत्या, चुकीच्या बुद्धीतून, चुकीच्या तोंडातून, चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जातीपातीचा धर्माचा भिंती तयार झाल्यात ते राक्षस नष्ट करण्याची शक्ती. मात्र महिन्याभरातच त्यांनी जरांगे यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, मी कधी पाटलांनी सांगेन की मी कुलाचे औलादी वगैरे असले माझे शब्द नाही, माझी भाषा नाही, तर यापुढे आपण सर्व, ते सुद्धा, मी सुद्धा आणि जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही. मी समोरून पुढाकार घेणार आहे. मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील लोकांना की आपण सगळे मिळून चला त्या समाजामधल्या या भिंती तोडून. या भूमिका बदलामागे बीडमधील ओबीसी मेळाव्याकडे पंकजा यांनी फिरवलेली पाठ आणि छगन भुजबळ यांनी त्या मेळाव्यात केलेली वक्तव्ये महत्त्वाची ठरली. भुजबळांनी शायरीद्वारे पंकजा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आणि धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही, तमुक नाही. काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रिपदाच्या, आमदारच्या, वळवावरचं पाणी आहे. भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत असताना त्यांच्या या वक्तव्याने पंकजा यांना धक्का बसला असावा. यामुळे त्यांनी शत्रूचा शत्रू आपला मित्र या तत्वानुसार जरांगे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. पंकजा यांच्या या आवाहनानंतर आता प्रश्न उपस्थित होतो की भुजबळ पंकजा यांची समजूत काढतील की ओबीसी आंदोलनातील नेतृत्वावरून निर्माण झालेली फूट आणखी वाढेल. पंकजा यांचे हे पाऊल राजकीय रणनीती आहे की सामाजिक सलोख्याचा खरा प्रयत्न, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.